नमस्कार मित्रांनो. तर गेली 5 दिवस मी गावाला आहे. तर माझा दिनक्रम काही असा चालतो, मी अंगणात झोपलेला असतो. मग सकाळी मला बायको उठवायला येते. मग तिथेच उठल्यानंतर शेजारी आजी-आजोबा असतात. मग त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारायच्या. तिकडे गप्पा मारत असताना तोपर्यंत बायको इथे अंगण झाडून घेत असते. तिथंच मी झोपलेला असतो. मग थोड्या वेळ बायकोच्या शिव्या खायच्या, की "उठा, उठा, उठा, उठा." मग ते ऐकत-ऐकत उठायचं. उठलं की मग पहिलं दात घासण्यासाठी लिंबाची काडी शोधायची. मग कडुलिंबाच्या झाडाकडे जायचं, काडी घ्यायची, दात घासायचे. मग त्यानंतर चहाची तयारी करायची. मग चहासाठी दूध लागतं. मग शेजारी भावाकडे गाय आहे, त्याचं तो धारा काढत असतो. मग तिथलं गावरान प्युअर दूध घ्यायचं आणि मग परत चहासाठी यायचा. आणि मग नंतर आपण तर दुधाचा चहा पित नाही, आपण लेमन टी पितो. म्हणून मग परत लिंबू तोडण्यासाठी परत खाली रानात जायचं, लिंबू घ्यायचे आणि मग परत घरी यायचं. तेवढंच व्यायाम होतो. मग लेमन टी घेतल्यानंतर मग परत काम करत बसायचं, थोडं काम करायचं. मग त्यानंतर तोपर्यंत जेवणाची वेळ होते. मग जेवणाच्या वेळेसाठी काय तर मग तोंडी लावायला कैरी लागते, कैरीचं लोणचं लागतं. मग जायचं परत रानात चालत जायचं, कैऱ्या तोडून आणायच्या. 2च आणायच्या, म्हणजे एका टायमाला आपलं भागून जातं. मग ते आणून कट करायचं, मग त्यात हळद मीठ टाकायचं आणि मग ते मिक्स करायचं आणि मग त्याचं लोणचं बनवायचं मस्तपैकी. मग ते खायचं. मग त्यानंतर परत काम करायचं. काम केल्यानंतर दुपारी ऊन पडतं. उन्हाच्या वेळेस काय तर कलिंगड खायचे. मग कलिंगड खाऊन परत कामाला बसायचं. मग काम करता करता संध्याकाळी परत आजी-आजोबा असे स्वयंपाकाला लागतात आणि 7:45 वाजता आम्ही जेवायला बसतो. आम्ही सगळेजण आजी-आजोबा, चुलते, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. असा हा माझा दिनक्रम इकडे गावाला आल्यापासून चालू आहे.